तर आता शेळ्या मेंढ्यांमध्ये वेन चालू आहे आणि वेन काळामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे का, पिल्ली लहान आहेत ती दूध पित नाहीत किंवा कुचमून राहतात आणि वांगारून राहतात. तर अशा ठिकाणी फक्त दोन गोष्टी आपण आपल्या शेडमध्ये वापरायच्यात. आता ह्या ब्रँड नेमकडे काय जाऊ नका, ह्याच्यातले जे घटक आहेत बघा, अमॉक्सायलिन आणि पोटॅशियम क्लॅव्होनेट, म्हणजे हे दोन घटक असणारं जे लहान लहान मुलाचं ड्रॉप येतात हे डिओस म्हणजे डबल पॉवर आहे. जर पिल्लू मोठा असेल तर डिओस मध्ये वापरा तुम्ही, आणि लहान पिल्ले असतील तर रेग्युलर वापरा. तर ह्याचा डोस कसा, ह्याच्यामध्ये एक लिक्विड सेपरेट म्हणजे वॉटर येते ह्याचं 30 ml चं. ते वॉटर त्या पावडरमध्ये मिक्स करायचं आहे आणि वॉटर पावडरमध्ये मिक्स करून त्याचं औषध तयार करायचं. औषध तयार करताना काय करायचं आहे, ह्याला त्यांनी एक रेष दिलेली असते की ह्या रेषेपर्यंत आपण औषध तयार करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जेवढं पाणी ओतल तेवढं, पहिल्यांदा स्टार्टिंगला जर तुम्ही पाणी ओतलं तर पाणी ह्या रेषेपेक्षा वर येते, पण तुम्ही ज्यावेळेस हे शेक करचाल, हलवचाल, त्यावेळेस ती ह्या लेवलपर्यंत पाणी तयार करायचं आहे. तर ह्याचा डोस किती द्यायचा मित्रांनो, पिल्लू जर लहान असेल 4 किलोच्या आतला असेल, 3, 4, 2.5, 3 किलोच्या आसपासचं, तर हे 2.5 ml वापरायचं आहे. आणि ह्याच्याबरोबरच हे आयबुजेसिक प्लस म्हणून औषध आहे, हे लहान मुलांचंच औषध आहे, ह्याचा 2.5 ml डोस द्या 4 किलोच्या आतल्या पिल्लांना. जर पिल्लू मोठं असेल तर वजनानुसार एक थोडा अर्धा मिलीचा डोस वाढवत जायचा आहे. तर ही दोन औषधं काय काम करतात मित्रांनो, हे जे आहे ते अमॉक्सिलिन हे अँटीबायोटिक आहे आणि हे जे आहे ते अँटीबायोटिक अनालिसिस आहे, म्हणजे ताप आणि वेदना वगैरे काय होत असतील पिल्ल्यांना तर ते कमी येतात. ही दोन्ही औषध दिल्यानंतर तुमचं जे पिल्लू आहे ते ह्या 3 दिवस डोस द्यायचा ह्याचा, सकाळ संध्याकाळ असं मिळून. तर तुम्ही 3 दिवस डोस दिल्यानंतर तुम्हाला एक साधारणतः पहिल्या डोसमध्ये फरक पडलेला दिसेल. आणि ज्यावेळेस तुमच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसा डोस होईल पूर्णपणे पिल्लू रिकवर होणार आहे. तर लक्षात असू द्या की ही दोन औषधं आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही औषध तुम्ही नोट करून ठेवू शकता. हे आहे अमॉक्सिलिन क्लॅव्होनेट असणार, हे कुठल्या हे क्लॅम्प नावानं जे फेमस ब्रँड आहे तो क्लॅम्प नावाने येतो. आणि हे कॉम्बिफ्लॅम जे होतं आधी, हे कॉम्बिफ्लॅम वापरतो आपण, कॉम्बिफ्लॅम बंद झाले. तर हे आयबुजेसिक प्लस नावानं औषध आहे, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. तुम्ही तुमच्या मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन हे घ्या, ह्याचा अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आहे. ही लहान मुलांची औषध आहेत आणि लहान पिल्ल्यांना शक्यतो लहान मुलांचीच औषध वापरतात, जास्त हायर डोस देत जाऊन, कारण त्या डोसमुळेच बरेच वेळेस पिल्ली रिकवर व्हायची सोडून ते ट्रेसमध्ये जातात. तर डोस देताना व्यवस्थित द्या. अतिशय लहान पिल्लू असेल तर त्याला 2-2 ml वापरा. काय काय पिल्ली साईजमध्ये लहान असतात, पण ज्या क्रॉस ब्रीडच्या शेळ्या आहेत किंवा पंजाब भागातल्या त्या शेळ्या आहेत त्यांची पिल्ली मोठी असतात, जन्मतात 4-5 किलोचे असतात, त्यांना तुम्ही 3 मिली 4 मिली डोस देऊ शकता. धन्यवाद.